नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. हातकणंगले येथील बाजारपेठमधील छत्रपती संभाजी महाराज कमानीजवळ असणाऱ्या झाडाच्या फांद्या काही महिन्यांपासून तुटून विद्युत तारात अडकत होत्या. यावेळी नगरपंचायतीला झाड तोडण्यासाठी रहिवासी यांनी तक्रार दिल्यानंतर नगरपंचायतीने क्रेन व कर्मचाऱ्यांसह झाड तोडण्याची तयारी करत असताना तेथील व्यापारी संजय दुग्गे यांनी फॉरेस्ट विभागास पाचारण करून झाड तोडण्यास मज्जाव केला. यामुळे झाड तोडण्यास आलेली नगरपंचायतीची टीम फांद्या तोडूनच गेली. तर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच झाड तोडणार असल्याचे नगरपंचायतकडून समजते. पाहूया तेथील रहिवासी व व्यापारी संजय दुग्गे यांची प्रतिक्रिया. नमस्कार, मी प्राजक्ता प्रवीण उपाध्ये, नगरसेविका. आज इथे बाजारपेठेतील बऱ्याच वर्षापासून झाड जे कुजत आहे आणि त्या झाडापासून झाडाच्या फांद्या तुटून पडत आहेत महिलांच्या अंगावर. यासाठी आम्ही महिलांनी सगळ्यांनी आवाज उठून आज हे झाड काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसं रितसर आम्ही CO साहेबांना पत्र दिलेलं आहे. CO साहेबांनी त्याच्यावर कारवाई करावी म्हणून, स्वच्छता विभागाने कारवाई करावी म्हणून असं त्यांनी शेरा मारून दिलेलं आहे. त्या पद्धतीनं आज आम्ही हे झाड काढून घेण्याचं काम करत आहे. तक्रारदारकांनी काय केलं की फॉरेस्ट ऑफिसरमध्ये त्यांनी तक्रार केली, तर ते साहेब येऊन सुद्धा बघून गेले आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की हे झाड धोकादायक आहे, त्या पद्धतीनं तुम्ही ते झाड काढून घ्या म्हणून अशी त्यांनी परमिशन दिलेली आहे. मी मिलिंद चौगुले, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष. छत्रपती संभाजी महाराज बाजारपेठ कमानजवळ जे झाड आहे ते अत्यंत खराब झालेलं झाड आहे. ते झाड काढण्यासाठी आम्ही रितसर नगरपंचायतमध्ये मी संभाजी ब्रिगेडच्या मार्फत व इतर स्थानिक नागरिकांच्या मार्फत अर्ज केलेला आहे. त्या झाड काढण्याबद्दल अर्ज केलेला आहे मी. तर तेथील जे तक्रारदार आहेत ते विरोध करत आहेत. त्यांनी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन, पोलीस गाडी बोलवून घेऊन जे विरोध केला त्याबद्दल हे आम्हाला हे नाही, पण फॉरेस्ट अधिकारी येऊन स्वतः त्यांनी सांगून गेले की हे झाड धोकादायक आणि हे झाड काढलंच पाहिजे. सदर जे झाड हे बाजारपेठा असल्यामुळे बाजारात बसणारे शेतकरी महिला संध्याकाळचं बसत असतात. तर 4-5 वेळा हा अपघात मोठा झालेला आहे की फांद्या मोठ्या पडून खाली पडत काही जखमी पण महिला झालेल्या आहेत, अंगावर पडून जखमी पण झालेल्या आहेत महिला. सदर झाडाच्या मुळा ह्या जवळपास आसपासच्या आमच्या घराजवळ आसपास घराच्या खाली गेलेल्या आहेत. तक्रारदार म्हणत आहेत की 15 वर्ष झालं आमचं तिथं दुकान आहे, काय झालेलं नाही. पण तक्रारदारांना माहिती आहे समोरच जे नगरपंचायतीने ब्लॉक घातलेलं आहे ते ब्लॉक उकललेले आहेत मुळामुळे. एक दिवस हे झाड कुजून पडणार आहे, हे पडणार आहे. तसेच ह्या झाडाचा पाला इतका गोळा होतोय की गटरच पॅक होतात. त्यामुळे सदरच्या पावसाळ्यामध्ये माझ्या घरावर स्वतः, माझं घर त्या झाडाजवळ आहे, स्वतः घराजवळ पत्र्यावरचे कचरा मी महिन्याला काढतोय. पण तो कचरा एवढा होतोय की काढणं शक्य नाही. एवढा कचरा पत्रे अक्षरशः गंजलेले आहेत. तरी ते झाड काढावे ही नम्र विनंती. हे बघा, मी संजय दुग्गे, राहणार हातकणंगले. माझं वय वर्ष 56 आहे. तर इथं एक बाजारपेठेत जे झाड आहे फार वर्षापासून, जवळजवळ आम्हाला माहीत पण नाही, 90-100 वर्षापूर्वीचं रेन ट्री, त्या झाडाचं नाव आहे रेन ट्री. ते झाड विना परवाना तोडत होतं, कोणतीही परवानगी नसताना. हा एक झाला प्रश्न. कोणत्याही तुमचं फॉरेस्ट ऑफिस असू दे, तहसीलदार कार्यालय असू दे, कलेक्टर याची कोणतीही परवानगी नसतो. बरं, झाड तोडायला का नव्हतं? वाळल्या फांद्या त्या तोडा. आत्ता हिरवं झाड झालेलं आहे, पूर्ण 15 दिवसात पालवी घळून पूर्ण हिरवं झाड आहे. तरीसुद्धा तुम्ही 1-2-3 काही अडचण नाही साहेब त्या झाडाची, काही कुणालाही अडचण नाही, कुणालाही नाही दावत. बरं, झाड तोडायला का नाही? त्यांनी उद्या बाजारपेठेत ह्या दुकान ते दुकानपासून कमीत कमी 20 झाडं लावू द्या, एक 4-5-6 फूट उंच उद्या तोडू द्या साहेब. आज मंगळवार बाजार बसायला सुद्धा लोकांनी अडचण आहे. येऊ आत्ता ऊन इथून पुढे तर फार चालेल ना नव्हतं साहेब. वाळ्या फांद्या तोडा, सावली असू दे, एक झाड लावा तुम्ही. एक झाड लावताना साहेब किती त्रास होतो. नाही तर अखंड 80-90 वर्षात झाड तोडायला तर त्याची काय अडचणी नाही. मागं एकदा याच्यावर तक्रारी अर्ज दिला आणि कशाचाही तुम्ही हे वापर करून ते वापर करून काही करू नका. माझी काय रिक्वेस्ट आहे, झाडाच्या फांद्या वाळ्याला तोडा. काय असेल ती इलेक्ट्रिकला अडचण येत असेल, काय ह्याला येतं अडचण त्याची अडचण काढून तुम्ही सॉल्व्ह करा. पूर्ण तुम्ही झाडच तोडायला लागला साहेब, कसं चालेल? शक्य आहे का? झाडे लावा, झाडे जगवा म्हणाले. इतकं झाडे लावायसाठी शासन आणून द्यायला आणि तुम्ही असं जिवंत झाड जाळायला. तक्रारदारांचं काय मत आहे की त्या मुळामुळे घरात नुकसान झाले? आता साहेब त्यांची घरं बांधून झाली 15 वर्ष.
बरोबर आहे. एक तर त्यांच्या घरातली फरशी उचलल्या का दाखवायची, कट्टा हल्लाय का दाखवायचं साहेब. पास माझं बी तिथं घर आहेच, 5-6 फुटावर सुद्धा माझं घर नाही. आमच्या भावाचं दुकान स्वतःच्या जागी. तक्रारदार अनेक म्हणतात की जेव्हा मुख्य साहेब आले होते किंवा बाबू तरी जो झाड होतं मोठं ते तोडताना का तक्रार केला नाही तुम्ही? ती त्यांनी बघायचं आहे, ते तिथल्या भागातल्या लोकांनी बघायचं.